का हा प्रश्न मैदानावरती आहे आणि मैदानावरती मात्र येणारी वेळ या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच देणार आहे। वेळ खूप महत्त्वाची आहे आणि ती वेळ मात्र कोणाच्या बाजूने जाईल पाहायचं आहे। 6 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे। महेंद्र धुळे स्ट्राइक एंड वरती। पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला फेकून दिलाय, माही माराय फुल टॉस वरती। गोलंदाज अंकुशांचा फुल्ली लॉस, बॉल सीमारेषे पार, षटकार। येते मैदानावरती थांबलेत आणि खूप चांगला अनुभव महेंद्र धुळे यांचा आहे। असे अनेक सामने त्यांनी फिनिश केलेत। अंकुश यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण, इथून देखील पुनरागमनाच्या वाटा शोधाव्या लागतील गोलंदाज अंकुश यांना। पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती। 4 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे, परंतु महेंद्र धुळे यांच्याकडे देखील क्षमता आहे। अंकुश यांचा बॉल डॉट आलाय, दबाव अंकुश यांच्यावरती होता, परंतु दबावामध्ये एक चांगला बॉल पाहायला मिळालाय। गोलंदाज अंकुश यांचा 4 बॉल 8 धावेंची आवश्यकता मैदानावरती। अंकुश पुढचा बॉल आणि आणखीन एक बॉल वाईड। वाव, वाईडच्या माध्यमातून मात्र अवांतर धाव इथे प्राप्त होईल। अवांतर धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय आणि आता बॉल शिल्लक असतील 4 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता। मगाशी महेंद्र धुळेने जो षटकार मारला सीमारेषेवरती एका मुलानं आयवा झेल टिपलाय, त्याच्यासाठी दिनेशजी भोईर साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। त्या मुलानं येऊन इथे आपलं पारितोषिक घ्यायचं आहे। ओ टू कम बॉक्स। फुल लेंथचा बॉल आणि इथे मात्र एक धाव तिथे प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि आता 3 बॉल शिल्लक आहे। 3 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे। तोही स्ट्राइक एंड वरती पोहोचले। 3 बॉल 6 धावा। आता तोही आक्रमण करणार की मग महेंद्रला स्ट्राइक देणार हा प्रश्न देखील मैदानावरती आहे आणि सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती आहे आणि आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेत, जे उभे होते ते अगदी पायाच्या तळव्यावरती उभे राहिलेत आणि आता या सामन्याचा ते आनंद घेत आहेत, कारण 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे। तोही स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि आता मात्र 3 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे। फुल लेनचा बॉल इथे मात्र ड्राइव्ह करतायत। एका धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद। 2 बॉल 6 धावेंची आवश्यकता। सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, परंतु स्ट्राइक एंड वरती महेंद्र धुळे फलंदाज बाद। सचिन धुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एका षटकारासाठी 2000 रुपये असणार आहेत आणि सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या माध्यमातून देखील हनुमानजी तुपे यांच्या माध्यमातून 5000 रुपये महेंद्र धुळे यांच्यासाठी असणार आहेत। आणखीन एक बॉल डॉट टाकला अंकुश यांनी आणि 1 बॉल मध्ये आता 6 धावेंची आवश्यकता इथे असणार आहे। एक बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे। आर या पारची लढाई तुम्हाला पाहायला मिळते आणि इथून मात्र हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे पाहायचंय। 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती अंकुश, बॅटिंग साठी महेंद्र आणि शेवटच्या बॉल वरती माही फिनिशर शॉपिंग स्टाईल की काय असणार आहे। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु माही यांच्या बॅट मधून हा बॉल जाईल सीमारेषे पार। शेवटच्या बॉल वरती षटकार लगावत असताना महेंद्र धुळे यांनी हा सामना जिंकून दिलाय। माही फिनिशर्स ऑफ इन स्टाईल षटकार लगावत असताना हा सामना या ठिकाणी फिनिश केला माही यांनी। कमालीचा फटका, षटकार।
साठी बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब, त्याचबरोबर खजिनदार सचिनदादा दलाल यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बक्षिसांची खैरात मात्र केली जाते महेंद्र धुळे यांच्यावरती. सोमनाथ सर, आपल्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा तो षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवेत उंच गेला, ज्यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला महेंद्र धुळे सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. बॉल कुठे गेलाय हे पाहिलं नाही आणि कमालीचा हा षटकार आपण पाहतोय महेंद्र धुळे यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती. माही फिनिशेस ऑफ इन स्टाईल हे वाक्य पुन्हा एकदा म्हणावं लागलं.